सगळं आता विसरून अख्ख्या मानवजातीनं ही वसुंधरा वाचवली पाहिजे असं तरी सांगितलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2009 साली पृथ्वीवरील माणूस नावाच्या जातीच्या अंताची घंटा वाजली आणि म्हणून त्यावेळेला ठरवलं की थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली आणि रिस्पॉन्स पर्सनली असं. विश्वात्मक विचार करा, पण त्याच्यासाठी काम करत असताना वैयक्तिक पातळीवर स्वतःवर काम करायचं. माणूस हा एवढा पराक्रमी आहे, तर तो माणूस नेमका कसा आहे ह्या 2-2.5 वर्षामध्ये, आणि त्याला जगायला काय लागतं, किती लागतं. कोरोना झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पहिल्या महिन्यामध्ये आम्ही पहिलं लॉकडाऊन पडलं त्यावेळेला आम्ही झोपून थकलो, थकून झोपलो. पुन्हा जागे झाल्यानंतर आम्ही विचारच नाही केला. खरं तर ही विश्रांती निसर्गाने यासाठी दिली होती की एकदा तरी विचार कर, कोरोना यायच्या अगोदर तू कसा वागत होतास आणि कोरोना झाल्यानंतर तुला कसं वागायचं. कदाचित आपण सगळेजण 3 लाटेनंतर सुद्धा जिवंत आहोत, म्हणजे आपलं अवतार कार्य शिल्लक आहे म्हणून कदाचित आपल्याला ठेवलं असावं. आणि हे अवतार कार्य काय असावं याच्याविषयी विचार करण्यासाठी वाचवलंय आपल्याला अगदी. आणि अजूनही कुणाला घमेंड असेल तर तो पुन्हा येतो आहे असं काहीतरी चालू आहे. ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये काय लागतं, जगायला किती लागतं, आमची धडपड काय होती. तुकोबरायांचे खूप सुंदर अभंग आहे असं म्हणतात. तुकोबराय असं म्हणतात की लई नाही मागणे आता, पोटापुरते देई विठ्ठला, भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. जगायच्या वेळी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की भाकरी लागते आणि ती भुकेच्या वेळी लागते. ज्यांना भूक लागत नाही त्यांना भाकरीचं मोल कळत नाही. माझ्यासारख्या माणसाला ज्याच्या पोटावर वळ्या आहेत आम्हाला भुका नाही लागत, आम्ही वेळ झाली म्हणून खातो. भुका लागणारी माणसं वेगळी आहेत. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला. आणखीन काय लागतं जगायला? वस्त्र दे, नवं दे किंवा जुनं दे, पण ते अंग भरवून दे. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आमची सगळी कपडे कपाटात होती. माझ्या आयांची, बहिणींच्या सगळ्या साड्या कपाटात होत्या. 3-4 साड्यामध्ये आयुष्य जगता येतं. आम्ही 2 बरमुडा आणि 2 टी-शर्टमध्ये आयुष्य जगता येतं असं याचा अनुभव घेतला त्या 2 वर्षामध्ये. आम्हाला पण लई लागत नाही. कोरोना संपल्यानंतर आमच्या कपड्याच्या घड्या मोडल्या. डांबराच्या वासासहित आम्ही ते कपडे घालत होतो 15-20 दिवस. त्यानंतर कपड्यावर आमचं निरतिशय प्रेम आहे. कारण कपड्याच्या आमच्या जाहिराती कशा आहेत? बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वागानं. ह्या देशात तुम्हाला तुमचा माल खपवायचा असेल तर तुम्हाला द्वेष जागा करावा लागतो. तेरी साडी मेरी साडी से सफेद केश. ओनिडाची जाहिरात काय? घर की बडे शान, पडोसी की जले जान. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठल असं म्हणतात. आणि शेवटी तुकोबर असं म्हणतात की नका करू पाया परता विठ्ठला. पोटासाठी अन्न दे, अंगावर वस्त्र दे आणि तुझ्या बरोबर ठेव अखंड आयुष्यभर. कारण तुझ्यापासून दूर झालं की मी दुःखी होतो, व्यथित होतो, वेदनेमध्ये राहतो असतो. आणि खरं तर तेवढंच शिकवतो. कोरोनामध्ये माणूस म्हणून आम्ही कधी जगत होतो आणि जनावर म्हणून कधी जगत होतो. घरात एखादा माणूस खोकला तरी त्याला ठोकला आम्ही. एखाद्या माणसानं सर्दीच्या निमित्तानं नाक जरी ओढलं तरी त्याच्याकडे संशय आणून घेतला. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटीनं आमच्या समोर हे सगळं आणलेलं होतं. आमच्यातली मानवता, आमच्यातली दानवता सगळं या रोगानं आमच्या समोर आणलं होतं. म्हणजे एका बाजूला घाबरणारी आणि दुसऱ्या बाजूला जीवाची पर्वा न करता आम्हाला वाचवणारी, अशी दोन्ही बाजूला आहे माणसं. ह्या सगळ्या याच्यातून म्हणजे माणूस नावाची जात नेमकी कशी आहे असावी, ती कधीपासून सुरू झाली,
माणसाचा जन्म, होमोसेपियन नावाचं एक पुस्तक आहे इव्हान हरारेचं. तो म्हणतो की माणूस नावाची जात करोडो वर्षापूर्वी जन्माला आली. 30,000 वर्षापूर्वी तो भाषा आणि लिपी शिकायला सुरुवात झाला. डार्विनच्या सिद्धांतानुसार शेवटचं मॉडेल माणसाचं, लास्ट. तुकोबराय आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण नर जन्म करा असं. तमते अंधार रजते मायाजाळ सत्वते ज्ञानासी कारण असं. म्हणजे निसर्गाच्या फॅक्टरीतलं सगळ्यात शेवटचं मॉडेल आहे माणसाचं. असं म्हटलं जातं की निसर्गाची फॅक्टरी सुरू झाली आणि त्या फॅक्टरीमध्ये पहिल्यांदा प्राणी तयार झाले. जनावराच्या नंतर माणूस आला आणि माणसातला जो विकसित होत गेला तो संत झाला. माणूस म्हणून जगत असताना जो पतित झाला तो जनावर झाला असं म्हणतो, तो पशु झाला. आणि माणूस म्हणून जगत असताना जो विकसित झाला तो संत झाला असं म्हणतो. आणि माणूस म्हणून जगत असताना जो सुखामध्ये सुखी होतो, दुःखामध्ये दुःखी होतो त्याला माणूस असं म्हणतो. पर दुःखे सुखी म्हणजे पशु आणि पर सुखे सुखी म्हणजे संत असं म्हटलं. पण दुःखानं दुःखी होणं आणि सुखानं सुखी होणं असा जो कोणी आहे तो माणूस असं म्हणतो. फॅक्टरी सुरू झाली असं म्हटलं जातं की निसर्गाच्या फॅक्टरीमध्ये जे जे मॉडेल्स म्हणजे जलचरापासून ते माणसापर्यंत तयार होत असताना खरं तर विकास आहे. 2 कप्प्याचं हृदय, 3 कप्प्याचं हृदय आणि आम्हाला 4 कप्प्याचं हृदय आहे. जनावर खाली आडवं चालतं, माणूस नावाची जात याचं मस्तक आकाशाकडे आहे, त्यामुळे याची झेप, याचा विकास आसमंता एवढा होऊ शकतो असं. मग फॅक्टरी सुरू झाली. लेटेस्ट इज परफेक्ट असं म्हटलं जातं. कुठलीही कंपनी घेतली तर त्याचं नंतरचं मॉडेल असतं ते परफेक्ट असतं. मारुती 800, मारुती झेन, मारुती बलेनो, इर्टिगा, कुठल्याही कंपनीचा मालक नवीन प्रॉडक्ट तयार करत असताना जुन्या प्रॉडक्टपेक्षा नवीन प्रॉडक्टमध्ये काहीतरी जादा फॅसिलिटीज देतो. तो यासाठी देतो की आतल्या ग्राहकाला समाधान मिळावं, शांतता मिळावी, यासाठी देत असतो. पूर्वी एक स्कूटर होती, त्या स्कूटर मॉडेल डेव्हलप होत गेले त्याचे. पण ती स्कूटर चालू करत असताना जर 2 दिवस नाही चालू केली तर ती वाकडी करून चालू करावी लागायची. मग त्यावेळेस त्याच्यावर जोक सुद्धा व्हायची की भविष्यात या कंपनी विमान जरी काढले या कंपनीनं तरी ते चालू नाही झालं तर ते वाकडच करून चालू करावं लागेल असं. पण या कंपनीतलं शेवटचं म्हणजे जसं म्हटलं निसर्गाच्या फॅक्टरीतलं आमचं शेवटचं मॉडेल आहे. आमच्या अगोदर जर पशु तयार केले तर पशु जगत असताना पशु 4 गोष्टीवर जगतो असं म्हटलं. आहार, निद्रा, भय आणि मैथून. जनावरं या 4 गोष्टीसाठीच जगतात आणि या 4 गोष्टीसाठीच जी माणसं जगतात त्यांना जनावर असं म्हटलं. आहार, निद्रा, भय आणि मैथून. ईट, ड्रिंक अँड बी हॅपी, ते दिल मांगे मोर. आहार, खरं तर जनावरांना सुद्धा का नावं ठेवावी, कारण जनावरांमध्ये आहार सुद्धा आहे. कारण जनावरं जर बघितली, आम्ही आहार बघितला, जनावरांचे दवाखाने 7-8 गावात एखादा आहे, 7-8 गावात एखादा. कारण जनावरं निसर्गाप्रमाणे जगतात, पण माणसाचे दवाखाने एका गल्लीत आहेत. कधीच ते निसर्गाप्रमाणे जगत नाही. आहार ज्या प्रकृतीचं मॉडेल आहे त्याच प्रकृतीचा आहार जनावर घेतं. शेळी गवतच खाणार, वाघ मांसाहारच करणार. आपलं मॉडेल मिक्स आहे, दोन्ही चालतंय, इकडं पण आणि इकडं पण चालतंय. पण विशेष करून त्याचं प्रेम मांसाहारावर जास्त आहे. मी सरकारी अधिकारी असताना दोन्ही प्रकारचे आहार बघितलेले आहेत. आम्ही ज्या वेळेला तपासणीला जायचो त्यावेळेला आम्ही खाली सांगायचो की शाकाहारी ताटं किती आणि मांसाहारी ताटं किती. शाकाहारी कमीच असायची. आहार, मी जनावरांच्या विषयी बोलतोय, मांसाच्या आहाराविषयी बोलतो. शाकाहार आणि मांसाहार 2 प्रकारची पंक्ती आमच्या बसायच्या त्या रेस्ट हाऊसमध्ये.
शाकाहारी पंक्तीत बसलेली आहे, आमच्यासारखी माणसं थापा मारत जेवण करायचे, कारण कडबाच असायचा ताटात, काय प्रॉब्लेमच नसायचा एकमेकाशी बोलायला. पण शेजारी बसलेल्या मांसाहारी पंक्तीतली माणसं मात्र अजिबात बोलायची नाहीत. स्टार्ट टू एंड एकही शब्द नाही. समाधीची व्याख्या ज्यांनी केली असेल, त्यांना प्रत्यक्ष अनुभव समाधीचा बघायचा असेल, तर मांसाहारी पंक्तीत बसलेल्या अत्यंत तन्मयतेनं मांसाहार करत असलेल्या त्या माणसाकडे बघावं आणि समाधी काय असते ते त्या पंक्तीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजते. किती एकाग्रता असावी त्या आहाराच्या मध्ये. किती आता आमच्या गावाकडे जत्रा चालू आहे. आदल्या दिवशी पोळी असते आणि दुसऱ्या दिवशी नळी असते. पोळीला गिराईक कमी आहे, पण नळीच्या दिवशी वाहनांची रेलचेल असते. स्वतःच्या गाडीत डिझेल पेट्रोल टाकून माणूस 150 किलोमीटर जाते. आवडता पदार्थ त्याला म्हटलं जातं की ज्या पदार्थाचं नाव घेतल्यानंतर जिभेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ. पांढरा रसा आणि तांबडा रसा म्हटलं तर मेलेलं जागा होते, इतकं प्रेम आमचं त्या आहारात. आणि मांसाहार करत असताना ताट समोर आल्यापासून रिसर्च सुरू असतो त्याचं. पहिल्यांदा रसाच्या वाटीमध्ये ते बोट घालते, त्यात टर्किश टावेलचे तुकडे किती आहेत, पुंगळ्या किती आहेत, फुटकुळ्या किती आहेत, नळ्या किती आहेत, त्याचा शोध घेते. त्या आहारावर त्याचं इतकं प्रेम. जेवायला सुरुवात केली की 2च आवाज असतात मांसाहारी पंक्तीत, सूर आणि फूर, दुसरा आवाजच नसतो. निसर्गशास्त्र असं सांगतं की तुम्ही विपरीत खाता त्यावेळेला निसर्ग शरीर तुम्हाला रिॲक्शन देतो. तुम्ही जर चुकीचं खायला लागला तर शरीर रिॲक्शन देतं, नको खाऊ असं म्हणतो. मग तिखट खायला लागला तुम्ही की दवबिंदू येतात नाकावर, तरी खात राहतो खूप चिकाटीने. नळी याला याच्या हातामध्ये लागली की याच्यासारखा म्हणजे एखादा मोठा, म्हणजे जो आर्किमिडीजला युरेका म्हणून जो आनंद झाला होता त्यावेळेला, तितका मोठा आनंद त्याला सापडलं म्हणून त्या नळीचा होता. नळी खाताना त्याची किती एकाग्रता, तो इथं आपट तोंडात घेतो. इंद्रदेवाला एक दिवशी वाटलं की किती ही मोठी समाधी आणि ह्या चुकीच्या गोष्टीमध्ये कसं आहे, म्हणून तो येतोय खाली एक दिवशी आणि तो म्हणतो आहे की अमृत मी आणलं आहे, अमृत घे. तो म्हणतोय अमृतापेक्षा नळी घे, माझ्याकडे जी आहे. मी म्हटलं की आहार मी पण खात होतो देशमुख असल्यामुळं, सगळ्याच प्रकारचं मटण मी खाल्लं, पण आता कुत्र्याचं खातच नाहीत म्हणून नाही खाल्लं. पण मी एक दिवशी कबीरांचा एक दोहा वाचला, घास खाकर मांस बडाए उसकी उल्टी निकले खाल, मांस खाकर मांस बडाए उसका क्या होगा हाल, असं कबीर म्हणतात. प्रबोधनाची व्याख्या करत असताना असं म्हटलं जातं की शब्द आणि विचार जर हृदयामध्ये उतरून जर ते परिवर्तन करणारे असतील तर त्याला प्रबोधन असं म्हणतात. संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रबोधनाची ताकद आहे. कबीरांना जाऊन इतकी वर्ष झाली पण एवढे शब्द वाचल्यानंतर लक्षात आलं की कबीर असं म्हणतात की घास खाकर मांस बडाए उसकी उलटी निकले खाल, मांस खाकर मांस बडाए उसका क्या होगा. गवत खाऊन ज्या बोकडाच्या अंगावर चरबी येते त्याची साल उलटी काढण्यात येते, मग मटण खाऊन ज्याच्या अंगावर चरबी चढेल तो मरताना कसा मरेल. मी अजिबात म्हटलेलं नाहीये, कबीरांचा दोहा मी आपल्याशी शेअर करतो. आहार, निद्रा, भय आणि मैथून असं म्हणतात. दुसरी गोष्ट, जनावरं झोपतात, संध्याकाळ झाली की त्यांना कळतं सूर्य मावळलाय, रात्र झोपण्यासाठी असते. 31 डिसेंबरची रात्र किंवा अशा ज्या रात्री डीजे लावण्याच्या आमच्या, असं नसतंय त्यांच्याकडे. भय आणि मैथून 4 गोष्टी जनावरांच्या मध्ये. त्याच्या पुढं माणसाला ज्या गोष्टी जास्ती दिल्या माणूस म्हणून जगण्यासाठी, त्याला एक वेगळी गोष्ट दिली. म्हणजे माणूस म्हणून जगत असताना माणसाला असं म्हटलं जातं की पंचकोश माणसाला दिले. अन्नमय कोश दिला, प्राणमय कोश दिला, मनोमय कोश दिला, विज्ञानमय कोश दिला आणि आनंदमय कोश दिला. म्हणजे माणसाला
शेवटचं मॉडेल, परफेक्ट मॉडेल तयार करत असताना इतरांच्या पेक्षा आणखीन 2 गोष्टी जादा दिल्या. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश माणसाला जादा दिला. म्हणजे अन्नमय कोश खायला दिलं, प्राणमय कोश श्वास घेताना, मनोमय कोश मनाचा विचार तर खूपच आपल्या सगळ्या संतांनी आणि शास्त्रांनी. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हा माणसाला जादा कोश दिला माणसाला. ते माणूस तयार करत असताना या 2 गोष्टी, कारण परफेक्ट मॉडेल आहे असं म्हटलं जातं, शेवटचं मॉडेल आहे. कबीर तर या मॉडेलविषयी असं म्हणतात की जिनी जिनी रे चदरिया जिनी 9-10 मास बुनन को लागे असं. म्हणजे तुमच्या माझ्या देहाची चादर आईच्या गर्भामध्ये बसून तो निसर्ग 9 महिने 9 दिवस विणत होता. 65,000 कोट विटांची, पेशींची माणसाच्या देहाची चादर त्याला मिळली. इतकी विलक्षण चादर त्याला मिळली. किती सुंदर आहे बघा ना. म्हणजे ज्यावेळेला मी स्वतःकडे चमत्कार किंवा म्हणजे ज्याला ईश्वराची अनुभूती घ्यायची आहे त्यांना एकदा स्वतःकडे वळावं असं म्हणतात आणि स्वतःकडे बघून आश्चर्यचकित व्हावं. अनेक संतांच्या बोलण्यातून असे येते की तुम्हाला सगळ्यात मोठं आश्चर्य जर बघायचं असेल आणि ईश्वराची अस्तित्वाची अनुभूती घ्यायची असेल तर एकदा स्वतःकडे बघा असं म्हणतात. या 3.5 हाताच्या देहाची वीण करत असताना, माणूस नावाच्या देहाची वीण करत असताना किती सुंदर केली त्याला. म्हणजे 9 महिने 9 दिवस. मेडिकल सायन्समध्ये एक 9 मंथ्स मिरॅकल्स नावाचे खूप सुंदर व्हिडिओ आहे. पुरुषाचं एक बीज स्त्रीच्या बीजामध्ये पडतं आहे आणि 9 महिन्यामध्ये हा देह तयार होतो आहे. 5व्या महिन्यामध्ये तयार होतो आहे. 2 पेशीमध्ये डोळ्याची वेगळी, हृदयाची वेगळी, काळजाची वेगळी, 2 पेशीमध्ये इतकं मोठं मिरॅकल 9 महिने 9 दिवसावर आणि परफेक्ट मॉडेल तयार होतं. मी कधीतरी भ्रष्टाचाराविषयी बोलत असताना मी असं म्हणतो की आपल्या देहाची चादर विणत असताना कदाचित जो विणत होता तो थोडासा काळ जर दूर गेला असता, चहा प्यायला गेला असता, एखादी पेशी, एखादा टाका विणायचं विसरला असता तर देहामध्ये किती विसंगती निर्माण केली असते. हे कोश म्हणजे विकसित करत असताना हे आणखीन शरीराविषयी माणूस तयार करत असताना बघा ना किती विलक्षण केलं. एका मिनिटाला 72 ठोके तो टाकतो माणसाचे. साधं विहिरीतलं किंवा बोरमधलं पाणी वर काढायचं असलं तर 1 HP 2 HP बोर. 5व्या महिन्यामध्ये एक हृदयाचा ठोका पडतो. 100 वर्ष जगणार असेल तर मिनिटाला 72 ठोके. कुठली एनर्जी काम करते. रात्री झोप, सकाळी उठवलं जात आहे माणसाला. रात्री झोपताना प्रचंड म्हणजे उत्साह नाही, थकवा आला आणि सकाळी एका झोपेमध्ये सकाळी आम्ही ताजेतवाने होतो. म्हणजे मी स्वतःला आणि स्वतःच्या जीवनाचा आनंद माणूस म्हणून जगत असताना ह्या सगळ्या अनुभूती मला येतात. म्हणजे रात्रीचा थकवा असेल, सकाळचं उठणं असेल, एखाद्या विनोदावर हसणं असेल. आता काही जण अजिबातच हसत नाहीत मरेपर्यंत, त्याचा तर आपला काय दोष नाही. कारण त्यांनी जर ठरवलंच असेल आयुष्यभर 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखं जगायचं, ते तर आपण कुठं ठरवलं. चौकोनी चेहऱ्यानं जगायचं ज्यांना ठरवलं त्याच्यासाठी कुठं आहे. एवढं होऊन सुद्धा अजून तसेच चेहरे आहेत बऱ्याच वेळेला. साधं युरिन, एखादं टॉयलेट बाजूला असलं तरी त्याचा वास येतो. पण आम्ही एवढे जण इथं आहोत, आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये मलमूत्र आहे, शेजाऱ्याला सुद्धा वास आहे. कसली विलक्षण कलाकृती आहे आणि ही आम्हाला मिळालेली आहे, माणूस म्हणून मिळालेली आहे. एवढं सगळं त्यानं आमच्यासाठी केलं. त्यानं असं म्हटलं की माणूस तयार करत असताना त्याच्या डोळ्यामध्ये जी क्षमता दिली माणसाला तयार कर. असं म्हटलं जातं की जनावराला 4 ते 5 रंग कळतात, पण माणसाला अनेक रंग कळतात, रंगाच्या छटा कळतात. एका कुठल्या तरी चित्रपटामध्ये तो जितेंद्र असा वरून खाली येतो आणि त्याचं गाणं खाली आहे, "ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है." आणि तो खाली येत असताना तो कॅमेरा सगळ्या निसर्गावर आहे. श्रावणाचा महिना आणि नुसत्या हिरव्या रंगाच्या छटा त्या निसर्गाच्या. कुठला ब्रश त्यानं वापरला आणि हे फक्त माणसाला दिसतं. माणसाला पावसाळ्यामध्ये खोकला होतो म्हणून त्याच्यासाठी डाळिंब तयार केलं. पावसाळ्यामध्ये ते फुटतंय डाळिंब आणि ते म्हणते ये मला खा, दुसऱ्या कोणासाठीच नाही.
निसर्गानं सृष्टी तयार करत असताना मला तरी वाटतं की ती फक्त माणसासाठीच तयार केली, शेवटचं मॉडेल. कारण हे लाडकं मॉडेल आहे ना, याच्यानंतरचं मॉडेल तयार झालेलं नाही. हे डोळ्याचं ते आहे. जीभ 3 इंचाची जीभ असं म्हटलं जातं. या जिभेवर 1600 प्रकारच्या चवी आहेत, 1600. याचा अनुभव लॉकडाऊनमध्ये आपण घेतलेला आहे, रेसिपीज एकमेकांना पाठवून. त्यावेळेला वजनं सुद्धा आपण वाढवून घेतलेली आहेत. जणू मरणाचा महोत्सव आम्ही आमच्या घरामध्येच करत होतो. म्हणजे नुसत्या जिभेवर किती काम केलं जातं. मी एका कंपनीच्या त्या कंपनीमध्ये गेलो होतो बघायला. ती एका बटाट्याची कंपनी आहे, बटाट्याच्या वेफर्सची कंपनी. काही जणांना त्या जिभेवरची टेस्ट घेण्याचं वेगळी बुद्धी दिली आहे. असं वाईनच्या त्याला टेस्टर असं काहीतरी म्हणतात. म्हणजे ते वाईनच्या सुद्धा त्या कारखान्यात असतात, वाईन चांगली कुठली ठरवणारे. तसं त्या वेपर्सला कुठल्या प्रकारचं मीठ वापरावं यासाठी 2 वर्ष संशोधन सुरू असतं, की ते मीठ त्या जिभेच्या त्या बर्ड्सवर आल्यानंतर ते पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल असं मीठ कुठल्या समुद्राचं आहे. आणि जगभरातल्या जेवढे बीच आहेत तिथल्या सगळ्यांचं ते आणलं आणि 2 वर्षात नेमकं मीठ कुठलं चांगलं आहे आणि ते त्या वेपर्सला वापरलं जातं. आणि 4 वेपर्स 20 रुपये. आणि ते वेपर्स पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होण्यासाठी ती बर्ड्स, म्हणजे जिभेवर एवढं आहे तर एवढं दिलं. जनावर दुसरं काहीच खात नाही. तो कडबा, कुत्रे असले तर ते आणखीन काय ते तेवढे, त्याच्या पलीकडचं त्यांची झेप नाही आहे. किती डिशेस दवाखान्यात त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर, कॉन्टिनेंटल, सबकॉन्टिनेंटल. बरं, जिभेविषयी तर आमचं प्रेम किती. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही म्हणतो की भजी काय घरच्यासारखे झाले, घरी भजी झाले तर म्हणतो भजी काय हॉटेलमधल्यासारखे झाले. म्हणजे फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल दोन्ही आमच्याकडे सुरू असतो. निसर्गानं एवढी दौलत माणसाला दिली, म्हणजे जे दिलं ते असं भरभरून दिलं आम्हाला आणि त्यांना जगण्यासाठी दिलं. केळ त्यानं तयार केलं. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्याला खाता यावं म्हणून त्यानं केळ तयार केलं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्यांच्या अनुभूती घेत माणसानं समृद्ध आणि आनंददायी जीवन जगावं असा हा 3.5 हाताचा देह त्यानं तयार केला. आणि माणूस म्हणून जगण्यासाठी त्याने या सगळ्या गोष्टी केल्या. मग हे सगळं करत असताना तो पुढं म्हटलं की पंचकोश, 5 कोश, 2 कोश माणसाला ज्यादा दिले. एक विज्ञानमय कोश आणि एक आनंदमय कोश असं दिले. म्हणजे मनाच्या पुढचे 2 कोश दिले, विज्ञानमय कोश दिले. म्हणजे ते असं म्हणतात की या जगामध्ये हसू शकणारा फक्त माणूस नावाचा प्राणी आहे, बोलू शकणारा माणूस नावाचा प्राणी आहे, विचार करू शकणारा फक्त माणूस आहे. हे सगळं सामर्थ्य त्याला दिलं आणि हे 2 कोश, 2 एक्स्ट्रा फॅसिलिटीज दिले असं नाही. ते 2 एक्स्ट्रा फॅसिलिटी विज्ञानमय कोश दिला. तो देत असताना असं म्हटलं की विज्ञानमय कोश जे पोहोचले, जे अंतिम सत्याला प्राप्त झाले, जीव जगत आणि जगदीश यांच्यामधलं नातं कोणतं आहे याचा ज्यांना अनुभव आला त्यांना विज्ञानमय कोशापर्यंत ते पोहोचत असतं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता. विज्ञानमय कोश की जो तिथपर्यंत पोहोचला आणि ज्याला अनुभव आला की हे कोण करतंय, सगळं रात्री कोण झोपवतंय, सकाळी कोण उठवतंय, आंब्याच्या रसामध्ये रस कोण घालतंय, डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे कोण घालतंय, सूर्य चंद्र तारे हे सर्व आधांतरी आहे आणि तरीही एका सुसंगतीमध्ये आहे. अवघ विश्व एका सुसंगतीमध्ये चालतं आहे. हे का चालतंय, कोण करतंय, ह्या सगळ्या विश्वाची अनुभूती आहे ना, म्हणजे विज्ञानमय कोश असं म्हणतात. आणि माणसाला आणखीन एक वरदान दिलं ते म्हणजे आनंदमय कोश असं. या जगामध्ये आनंद नावाची गोष्ट फक्त माणसाला, दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला आनंद घेता येत नाही. असं मी माझे सद्गुरू मला सांगायचे की इंद्रजित, आनंदमय कोश समजून घ्यायचा असला तर खरं तर आनंद माणसाला, नेमका आनंद माणसाला कधी मिळतो, माणूस म्हणून जगताना असं म्हटलं की आम्ही ज्या वेळेला आम्हाला कळत नव्हतं ना त्यावेळेला आम्ही जगाला आनंद देत होतो. आम्हाला कळायला सुरुवात झाली आणि आमचा आनंद हिरावून घेतला माणूस म्हणून. म्हणजे माझे सद्गुरू सांगायचे की लग्न झालं आपलं की एक 5-6 महिन्यानंतर
म्हणजे माझ्या आई वडिलांना माझ्या येण्याची चाहूल झाली लागली आणि माझ्या आईनं माझ्या वडिलांना सांगितलं. तेच मी माझ्या बाबतीत सांगतो की माझं लग्न झालं आणि 8-9 महिन्यानंतर माझ्या पोरीच्या येण्याची चाहूल माझ्या बायकोनं मला दिली. पोरीला अजून कळत नाहीये, ती गर्भात आहे, फक्त चाहूल लागली पोटामध्ये. नुसती तिच्या येण्याची चाहूल लागली तरी आम्हा दोघांना आनंद दिला. ती कुणीही नसताना तिने आनंद दिला मला. ती आत गर्भ वाढायला लागला आणि दिसायला लागलं घरातल्या सगळ्यांना आनंद. जोपर्यंत ती गर्भात आहे तिला कळत नाही, अख्ख्या कुटुंबाला आनंद. कुणाला नात, कुणाला नातू, कुणाला भाचा, कुणाला भाची, कुणाला पुतणे, कुणाला पुतणी, अख्खं घर. 8व्या-9व्या महिन्यामध्ये म्हणजे जसं ते बाळ वाढायला लागलं तसं त्या आईला इथं ठेवू की तिथं ठेवू, हे करू की ते करू. बाळ जन्माला आलंय, एका क्षणामध्ये अख्खं घर आनंदानं. म्हणजे मातृदेवतेचं महान मंगल स्तोत्र त्या बाळाच्या येण्यानं होतं. त्यावेळेला बाळाला माहीत नाही, पण अख्खं घर आनंदामध्ये मस्त. त्या दिवशी खूप पाहुणा आलेला असतो घरामध्ये, पाहुणी आलेली असते घरामध्ये, आनंद. त्या बाळाला माहीत नाही की माझ्यामुळं आनंद होतो. की आई त्या बाळाला शिकवत राहते की आई म्हण, मला आई म्हणायचं असतं, आई 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 आई. त्या बाळाला आई शब्दाचा अर्थ म्हणत नाही आणि एक दिवशी ती आई म्हणतेच. म्हटलं की आईचा आनंद त्या दिवशी गगनात. माझी पोरीनं मला आई म्हणून हाक मारली. मग ती आई त्या बापाकडे बोट दाखवून म्हणते, हे राक्षसासारखं दिसते ना बाबा, म्हणे ना बाबा म्हण, बाबा म्हण, बाबा म्हण, बाबा म्हण. आणि एक दिवशी त्या बाबाच्या समोर बाबा म्हणते, त्या बाबाच्या अंगावर रोमांच. बाबाला आनंद होतो. त्या पोराला माहित नाही की मी काय बोललो म्हणून आईचं आकाश मुठीत आलं. मी काय बोललो म्हणून बाबाच्या अंगावर रोमांच. त्या पिल्लाला माहित नाही, कारण माहित नाही म्हणून ते आनंद देतो. पहिलं पाऊल टाकलं, अख्ख्या गल्लीत फिरायला लागलं. केवढं स्वागत प्रत्येक घरामध्ये. वाद्याच्या घरामध्ये जरी पोरगं गेलं तरी वादी माहित आहे की हे भविष्यात माझं दुश्मन आहे, तरी त्या वाद्याच्या घरात तरी प्रेम लावतंय ते कार्ट. वादी टाळू भरावं म्हणून त्याच्या टाळूमध्ये तेल भरतो. त्या घरातली आजी असेल, माणूस म्हणून जगताना इथं अजून माणूस काय, कारण बाळ आहे. कारण वाद्याला सुद्धा माहिती आहे की बाळ आहे, याच्यापासून कुठली म्हणजे होणार नाही, काय होणार नाही याच्यापासून. जरी भविष्यामध्ये वाढणार असलं, हे अंगावर येणार असलं तरी त्या घरातली आई, आजी, मावशी ज्यांच्या टाळू भरले असतील ना, त्यांच्या लक्षात येईल की टाळू भरणं म्हणजे काय प्रकार. मग त्यावेळेला टाळू भरला तर बरं असते, नाही तर भविष्यामध्ये खूप अवघड असते. टाळू नाही भरला तो आनंद तुझा. 8-9 शाळेत जाते. ज्या दिवशी त्या बाळाला कळायला सुरुवात होते आणि ते लबाडी करायला सुरुवात करते, त्या दिवशीपासून त्याचाही आनंद संपतो आणि घरादाराचा पण आनंद संपतो. लबाडी आणि खोटेपणा चालू झाला रे झाला त्याच्या आयुष्यातला, त्याचा स्वतःचा आणि अख्ख्या जगाचा आनंद त्यानं संपवून टाकला. मग आता आपल्या लक्षात येईल की माणूस म्हणून जगत असताना नेमकेपणानं आम्ही कोणत्या गोष्टीसाठी जगत असतो. म्हणजे आनंद कोणत्या गोष्टीमध्ये स्थित. तुकोबरायांचा मगाशी मी असा उल्लेख केला की तमते अंधार रजते माया जाळ सत्वते ज्ञानास कारण. तुकोबराय असं म्हणतात की माणसाचा जन्म कधी होतो, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण नरजन्म घ्यावासा. म्हणजे सगळी दुःख भोगण्यासाठी तो घेतो, माणसाचा जन्म घेतो. मग त्यांना आनंदाकडे जाण्यासाठी, पुन्हा आनंदाकडे जात असताना त्यानं जगावं कसं. तर ते म्हणतात की तमोगुणामध्ये जगलास तर तू नाही आनंदी होणार, रजगुणामध्ये जगलास तरी तू आनंदी होणार नाहीस, म्हणून तू सत्वगुणामध्ये जगस. मग तमोगुणाची व्याख्या काय केली माणसाची. मी फक्त व्याख्या करतो, हे आपले आपण तपासून बघायचं की आपण नेमके कोणते गुणी आहोत, गुणवान आहोत. तमोगुणी माणूस ते असं म्हणतात की त्याचा आहार कोणता असतो. त्याचा आहार त्याला आंबट, तेलकट, तिखट, शिळं आवडतं, शक्यतो दुसऱ्याच आवडतं. मी जे गोष्टी सांगतोय हे चुकून कुणाला लागू पडल्या तर तो योगायोग सांगावा. मी टार्गेट करून कुणालाही बोलत नाही. तर मग ते अंधार, तो अंधाराकडे जातो.
भगवद्गीतेच्या 78व्या श्लोकामध्ये, म्हणजे 18व्या अध्यायाच्या 78व्या श्लोकाच्या अगोदर यत्र योगेश्वरच्या अगोदर संवाद आहे भगवंताचा, धृतराष्ट्राचा आणि संजयाचा संवाद आहे. अख्खी गीता सांगून झाली. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, विभूतियोग, विश्वरूप दर्शन योग सगळं सांगून झालंय. आता सगळं सांगितल्यानंतर खरं तर थांबायला पाहिजे होती गीता, पण शेवटी ते धृतराष्ट्र म्हणतेच जाऊ दे मरू दे बाकीचं, फक्त एवढंच सांग की युद्धात विजय कोणाचा होणार. तमोगुणी असं म्हटलं, अंधारातून अंधाराकडे जाणारा तो माणूस. म्हणजे नुसताच जन्मांध नव्हता, तर वृत्तीनं सुद्धा वृत्तीनं सुद्धा तो अंध होता, अंधाराकडून अंधाराकडे जाणार. आणि मग संजय उत्तर देतो, तिथून निघून जातोय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुन आहे त्याचा विषय होतो. जो सरळ जगतो, जो भोळेपणानं जगतो, त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही असतं. अंधारातून अंधाराकडे. याचा स्वभाव कसा असतो तमोगुणी माणसाचा? परदुःखे सुखी. दुसऱ्याचं वाटोळं झालं की याला आनंद होतो, भावकीचं वाटोळं झालं की याला आनंद होतो. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही असं म्हणतात. तमोगुणी माणसाला आयुष्यभर परदुःखे सुखी, दुसऱ्याच्या दुःखानं जर आम्हाला सुख होत असेल तर तो तमोगुणी असेल, तो नाही माणूस म्हणून जगेल असं. रजगुणी माणसाचं वर्णन पुढे केलं की रजगुणी माणसाचा आहार कसा असतो? गोड, तेलकट, तुपट. त्याच्या अंगावरची कपडे कशी असतात रजगुणी माणसाच्या? तमोगुणी माणसाच्या डार्क, भडक. रजगुणी माणसाच्या अंगावरची कपडे चमकीले. रजगुणीमध्ये जेवढी चमकदार माणसं आहेत, थापाडी माणसं आहेत जेवढी माझ्या सहित, ती सगळी रजगुणी माणसं आहेत. 4 हात लाकूड आणि 8 हात ढलपी ह्याच्यात जे रमतंय ते समजून चालायचं रजगुणी. चौकामध्ये रशिया युक्रेन पासून ग्रामपंचायतीच्या राजकारणापर्यंत निबार थापा मारताय ते समजून चालायचं की रजगुणी. रजगुणी याचा अर्थ की त्याला सारखं चमकावं असं वाटतं. डिजिटल बोर्ड लागावं, माझ्या नावाचा जय जयकार व्हावा, उदो व्हावा, सारखं पुढं करतं ना, समजायचं ते रजगुणी. म्हणजे इथे एखादा बसला असतं तर उगच येतंय ते इथं कानात सांगते, काही कारण नसते. बऱ्याच सभांच्या मध्ये बघतो बघा आपण, उगं इकडनं तिकडनं इकडं, काही कारण नसतं. हे सगळे चमकीले लोक असतात, रजगुणी लोक असतात. यांचं बोलणं असतं ते निव्वळ थापा. म्हणजे हे सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही रजगुणी. तिसरं म्हटलं की सत्वगुणी माणूस. सत्व ते ज्ञानासिकार. माऊली म्हणतात की मीतलेची बोलणे, मीतलेची खाणे. ज्याला स्वतःच्या शब्दाचं मोल कळतं, ज्याला किती खावं हे कळतं, तो सत्वगुणी माणूस असं म्हणतो. आता एक इकेगाई नावाचं पुस्तक आहे. त्या इकेगाई पुस्तकामध्ये त्या ओकिनावा नावाचं गाव आहे जपानमध्ये, तिथली माणसं 120 वर्ष जगतात. आपले सगळे स्पेअर पार्ट आहेत, सगळे घेऊन आलो ना, 120 वर्षाचे स्पेअर पार्ट आहेत. ओरिजिनल जर आपण तसं जगलो तर सर्व्हिसिंग वगैरे व्यवस्थित केलं तर 120 वर्ष. मग त्याच्यावर संशोधन झाल्यानंतर शरीरशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी त्या ओकिनावा नावाच्या गावामध्ये जाऊन त्या गावाचा अभ्यास करून त्या गावातली माणसं 120 वर्ष का जगतात त्याच्याविषयी 10 मुद्दे काढले. त्या 10 मुद्द्यामध्ये जो आत्ताचा मी मुद्दा बोलतोय, ते खाताना, जेवताना त्यांनी एक सांगितले की खाताना अर्धपोटी उठा असं सांगितलं. सत्वगुणी माणूस मीतलेची बोलणे, मीतलेची खाणे आणि सात्विक खातो असतो. माणूस म्हणून तिथपर्यंत पोहोचत असताना, माणसाच्या बुद्धीपर्यंत येत असताना, खरं तर अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता माणसामध्ये आहेत की ज्या जनावरासारख्या आहेत. पण माणसाची बुद्धिमत्ता जिथून चालू होते आणि जो संतत्वापर्यंत पोहोचतो त्या कोणकोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, नाथ महाराजांनी याचं खूप सुंदर वर्णन केलं. म्हणजे माणूस समजून घेत असताना माझ्या आतमध्ये असलेल्या बुद्धिमत्ता मी स्वतः तपासत गेलो
तर माणूस म्हणून समजून घेताना माझी बुद्धिमत्ता कुठून सुरू होते? आमच्या मनामध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचा आहे समज, आणि त्या बुद्धिमत्तेची लक्षणं नाथ महाराजांनी सांगितली की तो कुठल्या बुद्धिमत्तेचा असू शकतो. त्या बुद्धिमत्ता मी फक्त आपल्याशी शेअर करतो, आणि माणूस म्हणून तिथपर्यंत त्या बुद्धिमत्तेपर्यंत आल्यानंतर पुन्हा संतत्वाच्या बुद्धिमत्तेपर्यंत आपण पोहोचतो. ते असं म्हणतात की नाथ महाराज म्हणतात की पहिल्या प्रकारची जी बुद्धिमत्ता आहे ती माशीच्या प्रकारची बुद्धिमत्ता. म्हणजे माशी विष्ठेवर पण बसते आणि मधावर पण बसते. अशा बुद्धिमत्तेची माणसं कीर्तनाला पण असतात आणि तमाशाला पण असतात. इधर भी हाय हाय, उधर भी हाय हाय. सगळीकडे संचार असतो याचा. त्या माशीप्रमाणे सगळीकडे संचार असतो. पण नाथ महाराज म्हणतात याचा विकास माणूस म्हणून करायचा असेल तर माशीच्या बुद्धिमत्तेच्या माणसानं मधावर बसल्यानंतर त्या मधावरच्या माशीनं आपले पंख त्या मधामध्ये गच्च बुडवावेत आणि तिथून उठूच नये. तो ज्या वेळेला येईल चांगुलपणामध्ये येईल त्यावेळेला चांगुलपणामध्ये स्वतःला इतकं घट्ट करावं की तिथून त्यानं परतच जाऊ नये. त्या माशीच्या बुद्धिमत्तेच्या माणसाविषयी नाथ महाराज. पुढची बुद्धिमत्ता ते असं म्हणतात की कावळ्याची बुद्धिमत्ता. कावळ्याची बुद्धिमत्तेची माणसं आपल्या आजूबाजूला असतात, सगळीकडे असतात. म्हणजे कावळा एखाद्या म्हशीची जखम भरून आली की त्याच्यावर बसते, त्याच्यावरचा टावका काढतात. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात, जखम भरून आली की बरोबर टावका काढतात. दोघा भावाभावांच्या वाटण्या झाल्या की हे जाऊन बरोबर 2 वर्षानं बसते धाकट्या भावाकडे आणि त्याला म्हणते लगा कारभाराने तुझ्यावर अन्यायच केला. वाटण्या होऊन सुरळीत चाललंय. मी खेडेगावातलं उदाहरण देतो. मी खेड्यात राहिलो. कावळ्याच्या बुद्धिमत्तेची माणसं कशी असतात? गावामध्ये कुचाळ कट्टा असतो. तुकडोजी महाराज त्या कट्ट्याला कुचाळ कट्टा असं म्हणतात. पण त्या कट्ट्यावरची माणसं दिवसभर तिथंच बसलेली असतात. अख्ख्या गावाची मापं काढल्याशिवाय ही घराकडे जात नाही. कुणाची गाडी कुणाच्या घरासमोर उभी राहिली, कोण आलं कोण गेलं, सगळा डाटा ज्याच्या मेंदूमध्ये प्रिझर्व केला जातो त्याला कुचाळ कट्टा असं म्हटलं जातं. मी माझ्या गावाविषयी बोलतो आहे. माझ्या गावातले 5-6 जण माणसं आहेत. माझं वय 56 वर्ष, 55-56 वर्ष. गेले 30-35 वर्ष त्या कुचाळ कट्ट्यावर मी 5 माणसाशी बघतो. तिथंच आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत. असं नुसतं रस्ता वळवताना मला आता काळजी आहे, ते वृद्ध झालेत. आता त्यांच्यातलं गेल्यानंतर ज्यांच्या दर्शनाची सवय झाली आम्हाला, म्हणून मी केरळीला वगैरे गेल्यानंतर त्यांना विचारतो की बाबा तुम्हाला अशी मूर्ती तयार करता येते का? पंढरीच्या पांडुरंगाचे पाय जसे दर्शन घेऊन झिजलेत तसे माझ्या गावच्या ह्या 5-6 जणांच्या बसण्यानं त्या माझ्या विठ्ठल मंदिराच्या समोरचे दगड झिजलेत. हे जगतात. तिथं बसून काय करतात ते? अगदी अख्ख्या गावाची तिथं बसणारी माणसं व्यसन करताना सुद्धा स्वतःच्या पैशानं करत. तंबाखू याची, चुना याचा, विडा याचा. कारण त्यांना माहीत असते की स्वतःच्या पैशानं व्यसन केलं तर कॅन्सर लवकर होण्याची शक्यता आहे, असं कदाचित त्यांचा अनुभव असतो. कावळ्याच्या बुद्धिमत्तेची माणसं, गावातली सून हातामध्ये लेकरू घेऊन, पाठीमागून मसरू घेऊन, डोक्यावर पाठी घेऊन आपली रानात निघाली. 75 वर्ष वय. म्हणजे माणसाचा स्वभाव एखाद्याचा असला ना, म्हणजे कावळ्याच्या बुद्धिमत्तेचे मरेपर्यंत जात नाही. मी त्याला कितीही कीर्तन ऐकू द्या, कितीही जातच नाही. म्हणजे सुरेश भट असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे शब्दांचे मी नुसतेच उधळले होते. दुनिया पाषाणाची आहे, बदलत नाही. म्हणजे आमचा श्रद्धा काय, कीर्तनानं माणूस बदलत नाही आणि तमाशानं बिघडत नाही, याच्यावर ठाम श्रद्धा असलेली आमच्यासारखी लोक आहेत. ते 75-76 वर्षाचे आजोबा तिकडून लेकूरवाडी येते. ती म्हणते, पुढच्याला विचारते, याला दिसायचं कमी झाले, चष्मा अजून पोरानं घेतलेला नाही, ह्याच्यासाठीच घेतला नाही. ती म्हणते की कोण निघाले? ती म्हणते काय नाही, नारायणाची धाकटी सून आहे. आता माहिती कळाल्यानंतर, डाटा मिळाल्यानंतर शांत बसायला पाहिजे. ती समोरून जात असताना उगाच असते म्हणते, बाळ कोण ग तू? आता नारायणाची सून आहे कळालेलं आहे, पण तरी विचारते कोण ग तू? मग ती म्हणते बाबा मी नारायणाची धाकटी सून. ती तिथं एवढंच म्हणते, थोरल्या सुनाचं लगीन करून मीच आणलं, 12 वर्षात अजून एकदा मी रानात जाताना बघितलं नाही, तुझं लगीन होऊन 3च वर्ष झाली,
आणि तू लगेच कशी काय रानात जायला लागली? तंबाखू कुणाची, चुना कुणाचा, विडा कोणी खाल्ला, आणि आता घर कुणाचं फुटलं? ती गेलीच नाही रानात, गर्दिशी मागं वळाली, मसरू दावणीला, पोरग खाली, पाटी आज सासूबाईच्या समोर आपटली. सासूबाई म्हणली, का ग मागायला? एवढंच म्हणली, थोरली कावाच रानात गेली नाही, मला कशाला घालवता? कावळ्याच्या बुद्धिमत्तेची माणसं एवढंच काम असतं. दोन भावाच्या मध्ये भांडणं लागली की राखेलचा डबा घेऊन उभं राहणं, हे ज्याचं काम असतं ते कावळ्याच्या बुद्धिमत्तेची माणसं. मी इथल्या कुणाविषयीच बोलत नाही, आपल्या लक्षात आलं असं. माणूस म्हणून जगत असताना आपल्यामध्ये ह्या बुद्धिमत्ता आहेत का? आणि आपल्याला विकासाकडे जायचं आहे का? आतून इव्हॉल्ड सोल व्हायचं आहे का? म्हणजे विकसित झालेला जीव आम्हाला व्हायचा आहे का? जिथं संत पोहोचले त्या संतत्वापर्यंत पोहोचायचं आहे का? अगोदर माणूस आणि नंतर संतत्वाचा प्रवास आहे. पुढची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलं की बेडकाची बुद्धिमत्ता, याचा प्रभाव सगळीकडे आहे या बुद्धिमत्तेच्या माणसाला. माझ्यामध्ये सुद्धा बेडकाच्या बुद्धिमत्तेची माणसं ती असतात कशी? विवेकानंदांनी हे उदाहरण त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये 11 सप्टेंबर 1893च्या भाषणामध्ये विवेकानंदांनी याचा उल्लेख केलेला आहे की बेडकाच्या प्रवृत्तीपासून बाहेर या, स्वमतांधतेपासून बाहेर या असं म्हणतात विवेकानंद. मीच श्रेष्ठ, माझाच धर्म श्रेष्ठ या भूमिकेतून बाहेर आहे. म्हणजे जगाला उपदेश करत असताना अगोदरचे 19 वक्ते जंटलमन्स म्हणतात, सभ्यग्रस्त म्हणतात, आणि एक माणूस येतो या भूमीतला, एक माणूस, आणि तो जगाला फक्त 4 शब्दामध्ये, या सभागृहामध्ये 3000 माणसांनी, पलीकडच्या सभागृहामध्ये 3000 माणसं, पडदाही नव्हता, आणि ज्या वेळेला हा अफाट माणूस शुद्ध अंतःकरणाचा, पवित्र अंतःकरणाच्या माणसातून एक शब्द, 4 शब्द बाहेर पडतात की माझ्या बंधू आणि भगिनी, त्या लोकांना आजपर्यंत असं कोणीच म्हटलेलं नव्हतं. एवढा मोठा शब्द, एका सेकंदात बंधू भगिनीचं नातं जोडणारा तो संन्याशीच्या वेळेला बोलतो त्यावेळेला थरकाप होतो, अख्खं दोन्ही बाजूचे सभागृह उभे राहतात. शब्दांच्या मध्ये किंवा भावनेच्या मध्ये किंवा शुद्ध आणि पवित्र अंतःकरणातून बाहेर पडणाऱ्या शब्दांच्या मध्ये किती ताकद असू शकते त्याची अनुभूती त्या 11 सप्टेंबरला जे कोणी असतील त्या काळचे भाग्यवान त्यांनी अनुभवलं असेल. आणि त्याच व्याख्यानातलं ते म्हणतात की बेडकाच्या बुद्धिमत्तेच्या माणसानं, म्हणजे बेडकाची बुद्धिमत्ता सोडून द्यावी. त्या भाषणामध्ये त्यांनी उदाहरण दिले की समुद्राच्या काठाला एक विहीर आहे, आणि त्या विहिरीमध्ये भरतीच्या वेळेला एक लाट अशी आत येत आहे, एक लाट आत येते आहे, आणि त्या लाटेबरोबर एक समुद्रातला बेडूक त्या समुद्राच्या काठी जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये कोसळतो. त्या विहिरीमध्ये एक ओरिजिनल बेडूक आहे, तिथंच जन्म झाला आणि तिथंच जगता येते. ते ओरिजिनल बेडूक समुद्रातनं आलेल्या बेडकाला विचारते की पाहुणं गाव कुठले? ते म्हणते समुद्रातलं आहे, सागरातलं आहे. आतलं ते सोन्या बेडूक म्हणते समुद्र केवढा असतो? ते म्हणते लय मोठा असतो. तरी पण ती विचारते की केवढा? मग ते आतलंच बेडूक समुद्र त्या विहिरीच्या या काठाला येते, मध्यावर उडी टाकते आणि फिरून पाहुण्याला विचारते, पाहुणे एवढा आहे का सागर? ती म्हणते नाही, याच्यापेक्षा लय मोठा. पुन्हा ह्या काठाला येते, इथून पूर्ण या काठाला येते, म्हणते ते एवढा आहे का सागर? ते म्हणते नाही. ओरिजिनल बेडूक पाहुण्या बेडकाला म्हणते ह्याच्यापेक्षा मोठा सागर असूच शकत नाही, तू खोटं बोलतोस. ह्या प्रवृत्तीची, ह्या बुद्धिमत्तेची माणसं, मीच शाना, मीच अंतिम, मला जे कळते ते कोणालाच कळत नाही, ही स्वमतांध माणसं असतात. अगदी घरात सुद्धा आणि दारात सुद्धा. एकदा ठोका घेतला की घेतला, मरेपर्यंत तोच ठोका असतो. माझ्या इतका शहाणा या जगात कोणी नाही, मीच अंतिम. ह्या वृत्तीची माणसं, त्यांना सांगितलं की बेडकाची वृत्ती होती, की व्यापकता अजिबात नाही, विशालता नाही, दुसऱ्यांना सामावून घेण्याची प्रवृत्ती नाही. अशा प्रवृत्तीच्या माणसाला बेडकाच्या बुद्धिमत्तेची माणसं असतात. पुढच्या बुद्धिमत्तेची माणसं बगळ्याच्या बुद्धिमत्तेची माणसं असतात. यांचा संचार आमच्याकडे असतो भरपूर. बगळा त्या ओढ्यामध्ये उभा असतो, पाण्यामध्ये एका पायावर उभा असतो,
विनोबाजींनी खूप त्याचं वर्णन सुंदर केलं बगळ्याचं. तो जसा उभा असतो ना त्या ओढ्यामध्ये की जणू एखादा ऋषी तपश्चर्येला बसावा, डोळे मिटलेले असतात. पण त्याचे डोळे कुठपर्यंत मिटलेले असतात की जोपर्यंत पायात चिंगडी येत नाही तोपर्यंत त्याची समाधी असते. म्हणजे हा तोपर्यंतच असा देवासारखा दिसतो की जोपर्यंत स्वार्थ आडवा येत नाही. एकदा स्वार्थ आडवा आला की याची समाधी भंग पावली जाते. मुक्ताई याच्याविषयी असं म्हणतात की उपरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, तेने म्हणून साधू जगी विटंबना वागसन. म्हणजे बगड्याच्या प्रवृत्तीची माणसं जी असतात की जोपर्यंत स्वार्थ नाही तोपर्यंत चांगली वागतात. एकदा स्वार्थ आडवा आला की कुणाचंही काही करू शकतात की त्या प्रवृत्तीची माणसं असतात. पुढच्या प्रवृत्तीच्या माणसाचं वर्णन त्यांनी असं केलं की शुक म्हणजे पोपटाच्या मनोवृत्तीची माणसं. त्याच्यामध्ये आमच्या शक्यतो आमच्या महाराष्ट्रामध्ये ही खूप मंडळी आहेत, बऱ्यापैकी मंडळी आहेत. म्हणजे पोपटाच्या मनोवृत्तीची माणसं कशी असतात की आपलं घर, आपलं गाव याच्या पलीकडे ही जग आहे, त्याच्या पलीकडे त्यांना जायचीच इच्छा नसते. ते आपला अवकाश सोडायची त्यांची इच्छा नसते. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उभे की एखादा पारधी त्या पोपटाला पकडत असताना तो पकडतो कसा. तो एक नळी तयार करतो आणि नळी अशी तो त्या झाडाला बांधतो आणि त्या नळीच्या वर थोड्या वरच्या अंतरावर त्या पोपटाला आवडणारा जो पदार्थ आहे, म्हणजे लाल मिरची असेल किंवा पेरू असेल, तो त्याला अडकवतो. पोपट येतो. मी मगाशीच आपल्याला डेफिनेशन सांगितली की आवडता पदार्थ म्हणजे गळ्यापर्यंत खाल्ल्यानंतर सुद्धा ज्या पदार्थाचं नाव घेतल्यानंतर टचकन जिभेवर पाणी येतं त्याला आवडता पदार्थ असं म्हणायचं. त्या पोपटाचा आवडता पदार्थ आहे ते पेरू किंवा मिरची. पोपट त्या नळीला पकडतो आणि त्या पेरूला अशी चोची मारतो की ती नळी गर्दिशी फिरते आणि पोपट त्या नळीला घट्ट धरून बसतो. दृष्टांत संपला. माऊली असं म्हणतात की या प्रवृत्तीची माणसं की खरं तर त्यानं पाय सोडले तर स्काय इज द लिमिट, त्याच्यासाठी आकाश आहे, त्याच्यासाठी आसमंत आहे, पण तो पायच सोडत, आपले पाय सोडत तो तिथंच राहतो. म्हणजे शाळा नंबर 2 मध्ये असलं तर शाळा नंबर 1 मध्ये आणखीन जवळ, आणखीन आत आत कसं येतं. पंचक्रोशी ओलांडूनच जायची नाही. विश्व म्हणजे आम्ही भारतभर फिरायला लागलो तर मलबारी लोक कुठेही दिसत आहेत आम्हाला, शीख लोक अख्ख्या जगामध्ये आम्हाला दिसतात. पण आमचा स्वभाव तसा नसतो. म्हणजे गोविंदराव गावातून निघून जावे वयाच्या 60व्या वर्षी आणि उत्तर भारताची सहल करून त्यांनी यावं. सहल करून 2 महिन्यानंतर परत यावं. उत्तर भारतातली सगळी ठिकाणं बघून, तीर्थक्षेत्र बघून परत यावं आणि घराशेजारच्या आपल्या शेजाऱ्याला त्यांनी सांगावं की कसं आहे उत्तर भारत कसं. त्या शेजाऱ्याला एक उत्सुकता होती की पाहुणं गोविंदराव गेला होता तुम्ही उत्तर भारतामध्ये, पण घाट काय लागले का. ते म्हणते लागले. म्हणजे किती घाट लागले. खूप लागले. मग खंडाळा, खंबाटकी, चंबल सगळे जम्मू काश्मीरचे सगळे घाट सांगितले. किती दिवसात, किती म्हणजे 2 महिन्यात 2दा घाट पार करून. मग हे सगळ्या घाटामध्ये अवघड घाट कोणता. मग ते म्हणते उंबर घाट. ते म्हणते की मगाशी जी नावं सांगितली त्यात उंबर घाटाचं नावच घेतलं नाही तुम्ही. सगळे घाट 2दा पार करून आला म्हणताय आणि उंबर घाटाचं नावच तुम्ही घेतलं नाही. हे कुठला नवीन घाट आहे. ते म्हणजे अरे येड्या, उत्तर भारतातलं हे सगळे घाट 2 महिन्यात 2दा परत आलो मी, ओलांडून परत आलो. पण घराचा उंबरा ओलांडायला मला 60 वर्ष लागली. येड्या, उंबर घाट सगळ्यात अवघड घाट आहे. आम्हाला सोडायचंच नाही. या गोष्टीच्या पलीकडे म्हणजे त्या प्रवृत्तीची माणसं जी असतात. म्हणजे उगच नाही लिहिलं संतांनी पंढरीची वारी आली की ती सासू जाते परत येते, सासू जाते परत येते, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं आणि पंढरीला जातच नाही. कारण तिला तिच्या घराचं तिथलं जे अटॅचमेंट आहे ती तिला सोडायची नाही. पुढच्या प्रकारचा माणूस त्यांनी सांगितले की कोकिळेच्या प्रवृत्तीचा माणूस. मग कोकिळेच्या प्रवृत्तीचा माणूस नेमका असतो कसा काय. त्या कोकिळीचं वैशिष्ट्य असं आहे की कोकिळा तिच्या आयुष्यामध्ये घर स्वतःचं कधीच बांधत नाही. ती तिची अंडी कावळीच्या घरट्यामध्ये घालते. कावळीन तिची अंडी उबवते. ते पिलू मोठं होतं आणि ते कोकिळेचं पिलू मोठं झालं. वसंत ऋतू आला की त्याची कुई कुई सुरू होते. मग करणार गाव
आणि याचं नाव अशा प्रवृत्तीची जी माणसं असतात त्या कोकिळीसाठी सगळं करायचं कावळीनीनं आणि नाव मात्र हेच असतं. ही प्रवृत्तीची माणसं कशी असतात फक्त मी आपल्याशी शेअर करतो. म्हणजे ज्याला कसला वाद असं म्हणतो आपण, मी केलं हे करण्याचा जो वाद असतो त्याच्यामध्ये रमणार, दुसऱ्यानं करायचं आणि लाभ त्यांचं घ्यायचं. मी हागंदरी मुक्तीवर बोलायचो एक 2004 ते 2006 खूप महाराष्ट्रभर फिरलो. खरं तर प्रबोधन करत, प्रबोधनानं बऱ्याच वेळेला परिणाम होत नाही पण भीतीनं बऱ्याच वेळेला परिणाम होतो. म्हणजे मी महाराष्ट्रातला एकही तालुका राहिला नाही की जिथं हागंदारी मुक्तीवर बोलायला गेलो नाही. उत्तर महाराष्ट्रातलं एक गाव आहे, व्हायलाच तयार नव्हतं. कशाला पाहिजे, एवढं मोठं अंगण दिलंय निसर्गानं, एवढं प्रेम निसर्गाबद्दल. पण पुन्हा नंतर मला 7-8 वर्षापूर्वी कळालं की एकदा फक्त बिबट्या येऊन गेला, 8 दिवसामध्ये पूर्ण गाव हागंदारी मुक्त झालं. आमची टीम, शासनाची टीम 10-10, 25-25 वेळा जाऊन आली. प्रबोधनानं त्या गावातल्या लहान मुलांच्या सुद्धा लक्षात आलं की 1 ग्राम विष्ठेमध्ये किती विषाणू, किती जीवाणू असतात. इतकं प्रबोधन झालं पण संडास नव्हती बांधली गेली, नुसता वाघ येऊन गेला. प्रबोधनाचं ही गोष्टच अशी असते. आपला विषय चाललाय की कोकिळेच्या प्रवृत्ती, दुसऱ्याचं श्रेय लाटणार नाही, श्रेय वातावरण असणार माणूस. मी अकोल्याला गेलो होतो आणि मग तिथं मी म्हटलं की अशी बैठक सगळे सरपंच, सगळे पंच, गाव हागंदारी मुक्त होत नाही तोपर्यंत एखादा पण करा म्हटलं. टोपी घालणार नाही, पायतान घालणार नाही, शर्ट घालणार नाही असं पण करा. की तिथले जाधववाडीची पोरं आली 5-6 जण म्हटले साहेब आम्ही आज पण बंद करतो तुमच्या समक्ष. अरे काय करा, पायतानच घालणार नाही म्हटले, गाव आपलं हागंदारी मुक्त होतं. पुन्हा 2-3 वर्ष गेली, तिथल्या कलेक्टरने पुन्हा बोलवलं मला भाषणाला, पुन्हा 30 बैठक, तेच भाषण सुरू झालं. भाषण संपल्यानंतर 30 जाधववाडीची पोरं आली. मी म्हटलं का झालं का गाव, पायात पायतान दिसत नाही, गाव झालं. 3 वर्ष, बरं 3 वर्ष म्हणजे गाव किती लोक वस्तीचं, ते म्हणजे 800 लोक वस्तीचं. आणि अजून झालं नाही म्हटले, आमच्या गावातल्या 5 जणांनी असा पण केलाय की जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत ह्यांच्या पायात पायतान येऊ देणार नाही. माणूस म्हणून जगत असताना श्रेयवादासाठी कोकिळेच्या बुद्धिमत्तेची माणसं. मी बोलत असताना काही जण एकमेकाकडे बघतात. म्हणजे त्या बघणाराचा गैरसमज होईल. कारण गंमत अशी असते की बोलताना प्रत्येक माणसाला वाटत असते की हे मला नाही बोलत, ह्याला बोलत आहे. जेवताना मात्र माणूस म्हणत असते की ह्याला वाढा कारण ह्याला खायचं असतं. पण ऐकताना कुठल्याला माणसाला वाटत नाही की हे माझ्यावरच चाललेलं का. प्रवचनाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की व्याख्यान 1 तासाचं ठेवलंय, कीर्तन 2 तासाचं ठेवलंय, सिनेमा 3 तासाचा ठेवलाय, तमाशा 4 तासाचा ठेवलाय आणि गोंधळ रात्रभर ठेवलाय. प्रवचन आणि व्याख्यान 1 तासाचं का ठेवलंय, कारण बोलत असताना पुढचा वक्ता प्रबोधनकार असेल तर तो बोलत असताना असं बोलतं की जणू आतमध्ये घुसत राहतं. आता माझं घुसत नाही सोडून द्या, पण ज्यांचं घुसतं, कारण असं म्हटलं जातं की सिनेमा आणि तमाशा बघत असताना माणूस उठत नाही. म्हणजे त्याचं कारण आहे, तुम्हाला आठवत असेल की कोरोनाच्या अगोदर त्या धनकवडीमध्ये 1 BHK मध्ये खाली फ्लॅट होता आणि 7 ते 9च्या मालिका आपल्या किती प्रिय असतात आपल्याला सांगायला नको. त्यावेळेला लागीर झालं, जी आणखीन काहीतरी होतं, राणाची कुठली मालिका होती, हां रंगला, तुझ्यात जीव रंगला, हे सगळं पाठ असतं आपलं, कारण प्रेम त्याच्यावर खूप असतं. ती मावशी बसली होती तिच्या 1 BHK मध्ये, दरवाजा उघडा टाकून, उन्हाळ्याचे दिवस, आणि ते 7 ते 9च्या मालिकामध्ये प्राईम टाईममध्ये इतकी रमून गेली होती, अख्खं घर तिचं लुटलं होतं. आणि मग तिच्या लक्षात आलं की फक्त 2च गोष्टी घरातल्या शिल्लक आहेत, एक TV आणि ती बसली ती खुर्ची. का माणूस तिथं रममान होतो, म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपल्या मनात जे चाललेलं असतंय ना ते तिथं सुरू असतं. आमच्या मनात जी धग असते त्या धगीमध्ये ती रॉकेल ओटण्याचं काम समोरचा पडदा करत असतो आणि म्हणून माणूस चिकटून बसतो. पण ते प्रवचनकार जेव्हा व्याख्यान प्रवचन करत असताना त्या आगीवर ते पाणी टाकत असतात आणि त्यामुळे त्या आगीचा सर्र आवाज येतो आणि मग विरुद्ध घडलं की उठावंसं वाटतं, नकोच इथं बसायलाच नको. पुढची प्रवृत्ती मी आता आपल्याशी शेअर करतो. इथून पुढं माणसाच्या बुद्धिमत्तेचं वर्णन नाथ महाराजांनी केलं आहे.
पाणी पितो, एक मिनिट. पाणीच आहे, पारदर्शक आहे. अधिकारी असल्यामुळं लोकांना संशय येण्याची शक्यता आहे. वेळ रात्रीची आहे. इथून पुढची जी बुद्धिमत्ता आहे ती माणसाची बुद्धिमत्ता. पर सुखे सुखी. आता नाथ महाराज असं म्हणतात की आता तुझ्या खऱ्या विकासाला सुरुवात व्हायची असेल तर मोराची प्रवृत्ती बुद्धिमत्ता तुझ्यामध्ये, माणूस म्हणून जगत असताना तुझ्या बुद्धिमत्तेमध्ये जर माणसाची बुद्धिमत्ता आली तरच, मोराची बुद्धिमत्ता आली तर तू माणूस म्हणून जगायला सुरुवात झाली. मग तू परमेश्वराकडे जाण्याच्या लायकीचं झालास. मग अंतिम सत्याकडे वाट चालण्यासाठी तुझी तयारी सुरू झाली असं म्हणतो. मोराच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करत असताना खूप सुंदर दृष्टांत त्यांनी दिला की दुष्काळ पडावा 3-4 वर्षाचा, आणि दुष्काळानंतर अचानक 3-4 वर्षाच्या दुष्काळानंतर आकाशात ढग जमावे. मधल्या 3-4 वर्षामध्ये त्या दुष्काळाच्या जमिनीला भेगा पाडाव्याचा. शेतकऱ्याच्या घरातली लग्न थांबावीत, शिक्षण थांबावीत, 4-5 दिवसातून एकदा चूल पेटावी. दुष्काळाच्या धगीमध्ये दुःखाचा कडेलोट व्हावा. 3-4 वर्ष दुष्काळ सलग पडावा आणि अचानक जून महिन्यामध्ये आकाशात ढग जमावेत आणि त्या ढगाच्या खाली तो मोर इतका बेभानपणे नाचत असावा की याच्या अगोदर तो कधीच नाचलेला नसावा. इतका बेभान. त्याच्या खेकावलीनं अवघी पंचक्रोशी दणानून सोडलेली असेल. त्याच्या थुई थुई नाचण्यामध्ये बेभान होऊन नाचत असताना लांडोर त्याच्या भोवती पिंगा घालत त्याच्या डोळ्यातलं पाणी टिपण्यासाठी उत्सुक असावेत. अवघा माहोल आनंदाचा झालेला असावा, पिसारा फुललेला असावा. इतका आनंदाचा माहोल सुरू असताना एकाने त्या मोराला विचारलं, सर एवढा काय तुला आनंद झाला, एवढा का बेभान होऊन नाचतो आहेस, केकावलीनं काय दणानून सोडला आहेस, असा कोणता आनंद तुला झाला म्हणून तू नाचतो आहेस. मोरानं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. मोर असं म्हणतो की 3-4 वर्षाचा दुष्काळ पडला, शेतकऱ्याच्या जमिनीला भेगा पडले, लग्न थांबलेत, शिक्षण थांबलेत, अरे वर बघ आकाशात ढग जमलेत, अरे अरे पाऊस पडणार आहे, शेतकऱ्याची जमीन फुलणार आहे, अरे शेतकरी सुखी तर अख्खं जग सुखी रे. त्याच्या सुखासाठी मी आज नाचतो आहे आणि म्हणून मी आनंदित आहे. माणूस म्हणून आमची जगायला सुरुवात होते ना, ज्या क्षणाला आम्ही जगायला सुरुवात करतो ना त्यावेळेला आम्ही पर सुखे सुखी. म्हणजे या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला आम्ही बघतो की जी लेकरं वेड्यासारखी म्हणजे दुसरे जण सुखी व्हावे म्हणून झटत होते. माऊलीने असं म्हटलं की या प्रवृत्तीला, माऊलीने असं म्हटलं की या प्रवृत्तीची माणसं असतात कशी. मोरापासून त्यांच्या छातीमध्ये असं म्हटलं जातं की इथून माणूस बनण्याची प्रक्रिया कोणते, पर सुखे सुखी. निसर्गानं माणसाच्या छातीमध्ये एक बॅरोमीटर बसवलं असं म्हणतं. ज्या वेळेला माणूस दुसऱ्यासाठी करतो त्यावेळेला विनाकारण त्याची छाती फुगते, काही कारण नसताना. म्हणजे रस्त्यातून जात असताना एखादा हमाल जात असेल, गाडी पुढे ढकलत असेल, यानं रस्त्याच्या बाजूला गाडी लावावी, त्याचा गाडा पुढे ढकलायचा प्रयत्न करावा, पठारावर त्याचा गाडा न्यावा, तिथंच सोडावा आणि तिथून पुन्हा मोटरसायकलकडे येत असताना उगाचच तो अंतराळी चालतो, उगाचच छाती त्याची भोगलेली असते. एस टीमध्ये एखादं चांगलं पोरग लेकरवाळे आल्यानंतर उठून तिला जागा द्यावी, तिला बस म्हणावं, 2 तास पुण्यापर्यंतचा प्रवास त्याचा 3 तासाचा त्यानं उभा राहून करावा, पायाला रग लागावी, पण ती रग लागत असताना मात्र आतून तो फुललेला असावा. तुकोबाराय मुक्ताई खूप छान म्हणते की ही प्रवृत्ती आहे ना माणसाची, उभारुनी बाहे विठू पालवीत आहे. जे कृत्य केल्यानंतर तुझी छाती फुगेल ते कृत्य तू करत राहा आणि तिथून मग तुझ्या माणुसकीला सुरुवात होईल. एकदा सांगितलं असं प्रवचनामध्ये गुरुजींनी की असली कृत्य करा, मग ते चांगली कृत्य करा. जर समजलं नाही, सांगणाऱ्याचं समजलं नाही तर विपर्यास काय. मग ते सगळ्या पुढच्या पोराने विचारलं की चांगली कृत्य म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं. तर त्याने हे सांगितलं, हमाल निघाला तर ढकलायला सुरुवात कर, जागा दे, एखाद्याचं ओझं कमी कर. एखादी आजी रस्त्याच्या या बाजूला असेल, तिला या बाजूला जायचं असेल तर तिला आजीला इकडून इकडं आणून सोड.
आणि उद्या मला याचा आढावा द्यायचा. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते आले, ती 30-40 पोरं. त्याने विचार केलं का चांगलं काम? पहिला म्हणलं हो केलं चांगलं काम. ते म्हणजे काय केलं चांगलं काम? ते म्हणजे काय नाही, आजी रस्त्याच्या डाव्या बाजूला चालली होती, तिला उजव्या बाजूला आणून सोडलं. दुसऱ्याला विचारलं तू काय केलं? काय नाही, आजी रस्त्याच्या डाव्या बाजूला होती, तिला उजव्या बाजूला आणून सोडलं. तिसऱ्याला विचारलं काय नाही, रस्त्याच्या डाव्या बाजूला आजी चालली, तिला उजव्या बाजूला. चौथ्याला विचारलं अरे चौघाने कसं? अहो ते म्हणले गुरुजी म्हणले ती आजी रस्त्याच्या त्या बाजूला तिला यायचंच नव्हतं, आम्ही चौघाने पण उचललं आणि तिला रस्त्याच्या या बाजूला. म्हणजे ऐकताना जर फरक झाला तर फरक काय पडतो असा. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता इथून पुढे विकसित होत असताना त्यांनी सांगितले की पुढची बुद्धिमत्ता राजहंसाची बुद्धिमत्ता. इथं सुरुवात होते आणि पुढचा परमहंस प्रवृत्ती आहे. राजहंसाच्या बुद्धिमत्तेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओळ आहे, मुक्ती मोती याचा ओगरू असं म्हटलं. म्हणजे एकदा तो राजहंस तिथनं फडफडत कोल्हापूरच्या राजाराम टँकच्या बाहेर येऊन थांबला. आला राजहंस, आला चुकून आला, फसून आला. सेलिब्रिटीज राजहंस म्हणजे त्या पक्षामधली सेलिब्रिटी. दिसायला देखणं मॉडेल, पांढरं शुभ्र, पाय लाल गुंद, ओठ लाल चुटुक, उंचच्या उंच, बगड्यांच्या पेक्षा वेगळं. आणि त्या राजाराम टँकच्या बाजूला येऊन ते उभं राहिले. त्या राजाराम टँकमधले जे तिथले बगळे होते ते सगळे फडफड फडफड करत त्या राजहंसाच्या जवळ आले आणि त्या राजहंसाला विचारायला सुरुवात केली की कसं काय, कुठलं? त्याने सांगितलं की मानस सरोवरात. म्हणजे ते कुठं आहे? ते म्हणजे हिमालयात आहे. कसं आहे ते? म्हणजे की मानस सरोवर खूप खोल आहे आणि शुद्ध आहे. पैसा जरी वरनं टाकला तरी तो खाली दिसतो. पैशाचा लोभ आमच्या सगळ्यांचा आहे आणि म्हणून पैशाचा विषय मी फक्त म्हणलं की ते 2-3 किलोमीटर खोल आहे म्हणे मानस सरोवर आणि वरून असा पैसा टाकला इतकं शुद्ध आणि पवित्र आहे, तो वरून दिसतो. मग ते आता पुन्हा तोच प्रश्न, मग तो खातो काय? म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचं ते म्हणणं असं आहे की मुक्ती मोती याचा ओगरू. तो राजहंस असं म्हणतो की मी त्या मानस सरोवरातील हिरे माणिक मोती खातो. माऊली असं म्हणतात की त्या राजहंसाच्या चोचीमध्ये एक असं रसायन आहे की हिरे माणिक मोती खाल्ल्यानंतर त्या रसायनामध्ये ते विरघळून जातात आणि त्याच्यावर तो राजहंस जगतो. म्हणजे त्याचा आहार विहार विचार उच्चार आणि आचार हे अल्टिमेट तिथपर्यंत म्हणजे इतके विकसित झालेले असतात आणि म्हणून तो राजहंस असतो. ते एवढं ऐकल्यानंतर जेवढे बगळे होते ते बगळे फडफड फडफड म्हणले मी काहीतरी वेगळं बोलते म्हणजे. ते म्हणजे जाऊ दे मरू दे, ते माणूस सरोवरात खेकडे आणि मासे आहेत का नाही सांग, एवढं सांग, बाकी तू सांगू नको. माणूस म्हणून जगत असताना तिथपर्यंतची आमची झेप तिथपर्यंत वाढत जात असताना आम्ही तिथपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. समारोपाकडे येत असताना असं म्हटलं जातं की माणूस म्हणून घडवून खाली पाठवत असताना त्या विश्वात्मक देवाला असं वाटलं होतं की, कारण याच मॉडेलमध्ये व्यवस्था केलेली आहे, दोन्हीची व्यवस्था केली आहे. योगी अरविंदांनी 37 वर्ष एकाच खोलीमध्ये तपश्चर्या करून एकदा त्या लिहिलंय मुक्तिगाथा महामानवाची म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी की त्या पराशक्तीला एकदा विचारलं की कर्ण नवा माणूस तयार, याच्यापेक्षा चांगला माणूस की ज्याच्या हृदयामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, जो अत्यंत विकसित आतून व्यापक झालेला आहे, विशाल झालेला आहे, असा एक नवा माणूस तयार कर म्हणून विनंती केली. किती जग दुःखी केलंयस माणसाच्या मनामध्ये हे सगळे विकार आणि विकृती टाकून, ही सगळी दुःख आणि वेदना टाकून माणूस किती विचित्र करून टाकला. म्हणून अरविंदांनी त्या पराशक्तीला विनंती केली आणि त्यावेळी त्या कॉन्शियसनं त्यांना असं सांगितलं, असं लिहिलंय की त्या कॉन्शियसनं सांगितलं की नाही, हे शेवटचं मॉडेल आहे, नवीन माणूस नाही तयार करणं. अरविंदांना अपेक्षित होतं नवीन मॉडेल कसं असावं की खूप व्यापक, खूप विशाल, त्याच्या आतमध्ये अशुद्धता नाहीच आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की एकदा प्रिन्स नावाचं पोरगं त्या उत्तर भारतामध्ये त्या बोरमध्ये पडलं, आठवतं का बरं? 2-3 दिवस सुरूच होतं ते टीव्ही. ते प्रिन्स बाहेर यावा म्हणून मंदिरामध्ये घंटा वाजल्या, मस्जिदीमध्ये चादरी चढल्या, चर्चमध्ये पुन्हा त्याच्यासाठी प्रार्थना झाली. अरे एवढंच काय, तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये जाऊन सद्विवेक बुद्धीने म्हणत होतो की अरे हे लेकरू बाहेर यावं, ज्या आईच्या पदरात पुन्हा एकदा जावं आणि त्यांना विसावा घ्यावा. अरे ते प्रिन्स नावाचं उत्तर भारतातलं पोरगं ना तुमच्या माझ्या जातीचं, ना धर्माचं, ना पंथाचं, पण प्रत्येकाला वाटत होतं की जी आई तिथं आक्रोश करते त्या आईच्या कुशीमध्ये जाऊन ते पडावं. ही आमच्या मनातली जी सद्भावना आहे ना, विकसित पावणारी भावना आहे ना, असा एक नवा माणूस, ग्रेट मास्टर माणसामध्ये तयार व्हावा
अशी विनंती पराशक्तीला त्या योगी अरविंदांनी केली होती. पण ती पराशक्ती म्हटले नाही. त्याच्यानंतर त्याला मॉडेलच तयार करायचं. डार्विनच्या सिद्धांतानुसार सुद्धा हितच थांबवलंय. तर ते डार्विनचा सिद्धांत तो सांगतो की बाबा आता माणसाची केस गळून पडतील, पुढचं जर मॉडेल तयार करायचं असेल, म्हणजे ज्या अवयवांचा उपयोग होत नाही, ज्या गोष्टीचा उपयोग होत नाही ते कालांतरानं गळून पडतं. केस गळून पडतात, पण ती काही जणांचीच पडतात. बरं, तळवळकर सर असं म्हणतात, त्यांना टक्कल असताना ते म्हणतात की टक्कल असण्याचा एक फायदा आहे आणि 2 तोटे आहेत. फायदा एक आहे की बायको डोक्यावर बसण्याची शक्यता आहे, आणि तोटे 2 आहेत की तोंड धुताना नेमकं ठरवता येत नाही की कुठंपर्यंत धुवावं, आणि 12वेला आणि 12शाला हे जेवायला गेलं तर नाम वाटणाऱ्याला कळत नाही नेमकं ही लाईन मागं कुठंपर्यंत नाही. शेवटचं मॉडेल आहे असं म्हणतं. याच्यानंतर ती असं म्हणते की नाही, पण ती शक्ती असं म्हणते की पण याच मॉडेलमध्ये राम होण्याची शक्यता आहे, आणि याच मॉडेलमध्ये रावण होण्याची शक्यता आहे. याच मॉडेलमध्ये संत होण्याची शक्यता आहे, याच मॉडेलमध्ये दाऊद होण्याची शक्यता आहे. हे अल्टिमेट मॉडेल आहे. आणि या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग तुम्ही नेमका कोणत्या कारणासाठी करणार? याच मॉडेलमध्ये मन दिलं, बुद्धी दिली, शरीर दिलं, कशासाठी वापरलं, त्याचा वापर कोणत्या कारणासाठी करतो त्याच्यावर माणूस आम्ही घडत असतो. मन भ्रष्टाचारासाठी, पापासाठी, बुद्धी शरीर भोगासाठी, ऐश्वर्यासाठी, बुद्धी दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी, कशासाठी दिलं, या सगळ्याचा उपयोग आम्ही कशासाठी करतो त्याच्यासाठी. जे संतत्वाला पोहोचले त्याचे वर्णन खूप सुंदर केलं. इथून पुढचा प्रवास मी म्हटलं की जे संतत्वाला पोहोचले, म्हणजे माणूस ज्या वेळेला संतत्वामध्ये विराटापर्यंत पोहोचतो, अनंतापर्यंत पोहोचतो, त्यावेळेला त्या माणसाचं हृदय कसं असतं. माऊली असं म्हणतात की तो कसा असतो माणूस, ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंधरितू आपुला जीव, बांधिली सोडीत, बुडाली काढीत, अर्थांची गाऱ्हाणी फेडीत, श्रियांची रावळे उघडीत. विकसित झालेले महामानव आहेत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं समाजामध्ये असणारं प्रतिबिंब कसं असतं, ती माणसं असतात कशी, जी आतून इव्हॉल्व्ह झालेले विकसित झालेले जीव आहेत, ती समाजामध्ये असतात कशी. माऊली म्हणतात की ते वाट कृपेची पुस्तक, ते जिकडं जातील तिकडे कृपा करत, दिशाची स्नेहेची भरितू, त्यांच्या हृदयामध्ये फक्त स्नेह, स्नेह आणि स्नेहच असतो, दुसरं काहीच नसतं. म्हणजे जे त्यांच्यावर वार करतात त्यांच्यावर सुद्धा ते प्रेम करतात. दिशाची स्नेहेची भरितू, म्हणजे तो सत्पुरुष एखाद्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसावा, आंब्याला पाड आलेला असावा, आणि माझ्यासारखी 4 टुकार गुंड पोरं तिथं पोहोचायला, त्या पाडाच्या आशेनं त्या गुंड माझ्यासारख्या पोराने त्या पाडाला दगड मारावा, दगड मारताना पाड खाली पडावा, पण एखादा दगड त्या सत्पुरुषाच्या कपाळाला लागा. पोरांच्या मनामध्ये आत सत्यम शिवम सुंदरमची भावना असते. प्रत्येकाच्या आतमध्ये माणूस जागाच असतो, पण नियती, परिस्थिती, घटना आणि व्यक्ती त्याच्या माणुसकीवर आघात करत असतात, आणि म्हणून तो दानव तिकडे जात असतो. प्रत्येकाच्या आतमध्ये सत्यम शिवम सुंदरमची भावना आहे. मला माहिती आहे की मी एकदा कराड ते कोल्हापूर प्रवास करत होतो, आणि एक माणूस आपल्या मुलाला वारणेला हॉस्टेलमध्ये घालायला निघाला होता. तो माणूस ओळखीचा होता. आम्ही एका सीटवर बसलो होतो की मी म्हटलं की अरे हॉस्टेलमध्ये का घाल, नाथ असून अनाथ का करता पोराला, 16 वर्षापर्यंत पोरगं राहू दे ना तुमच्यापर्यंत, आईबापाच्या हृदयाची ठोके ऐकू दे ना पोराला, कशाला इतक्या लवकर हॉस्टेलमध्ये घालता. त्यावेळी त्या माणसानं दिलेलं उत्तर असतं की साहेब मी दारूचा व्यसनी आहे, रोज रात्री मी घरात दारू पिऊन येतो, माझ्या व्यसनाचा परिणाम या पुढच्या पिढीवर होऊ नये, लेकरावर होऊ नये, त्याचं शिक्षण व्हावं म्हणून मी याला हॉस्टेलमध्ये घालायला निघालो. स्वतः व्यसनी असताना सुद्धा पुढच्या पिढीला समर्थ शिकवण देण्यासाठी तो आपल्या पोराला तिथे घेऊन निघाला. प्रत्येकाच्या आतमध्ये सत्यम शिवम सुंदरमची भावना आहे, पण ज्यावेळेला व्यक्ती आघात करते, परिस्थिती आघात करते, घटना आघात करते, त्यावेळेला तो बाजूला सरकतो. असं त्या सत्पुरुषाच्या चेहऱ्यात मुलं जरी गुंड होती तरी त्या गेले गुरुजींच्या पायाजवळ, म्हणजे गुरुजी माफ करा मला, दगड तुमच्या कपाळाला लागला. पोराने गुरुजींच्या डोळ्याकडे बघितलं तर गुरुजींच्या असं पोरांच्या लक्षात आलं की गुरुजींच्या डोळ्यातून पाणी वाहता. मुलं असं म्हणतात की गुरुजी तुम्हाला दगड मारला म्हणून आम्हाला पश्चाताप होऊन आमच्या डोळ्यामध्ये पाणी येणं साहजिक आहे, पण तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय? गुरुजी म्हणतात अरे वेड्यानं, आंब्याच्या झाडाला दगड मारला, आंब्यानं तुम्हाला पाड दिले, अरे बाळानं तुम्ही मला दगड मारला, मी आत्ता तुम्हाला काही देऊ शकत नाही रे, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू. प्राजक्ताचं झाड असतं, भरून आलेलं असतं, स्वर्गातलं झाड आहे ते,
लाल चुटूक दांडा आहे, छोट्या छोट्याशा पाकळ्या आहेत, सुगंध सगळ्या पृथ्वी तलावाच्या आतराला लाजवणारा आहे. पण त्या झाडाखालून निघाला जो धक्का मारतो झाडाला ना प्राजक्ताच्या, त्याच्या सुद्धा अंगावर तो फुलं टाकतो. ते दिशाची स्नेहेची भरितो, जी अशी माणसं असतात ना ती खूप तिथपर्यंतची पोहोच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. जीवातळी अंतरी तू आपुला जीव असं बांधिली सोडीत, उडाली काढीत, अर्थांची गाराणी पेढीत, श्रेयांची रावळे प्रत्येकाच्या आतला अंधार नाही सर, अज्ञान संपावं, अख्खं जग आनंदानं डुलावं यासाठी ते काम करत असतात. 16 वर्षाचा माझा ज्ञानोबा 16व्या वर्षी गर्जना करतो, अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिने लोक. ज्ञानेश्वरी लिहित असताना म्हणतो की ज्ञानेश्वरीचं माझं प्रयोजन काय, ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जग. मी ज्ञानेश्वरी नावाचं हे महाकाव्य यासाठी लिहितो आहे की या विश्वाच्या भोवती मला एक कंपाऊंड घालायचं आणि या कंपाऊंडमध्ये आत असलेले मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंतच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मला आनंदाचं आणि सौख्याचे कारंजे निर्माण करायचे. 16 वर्षाचं बाळ म्हणतं आणि म्हणून ते संत आहे. अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण तिन्ही लोक. आणि आम्ही माणूस म्हणून आमची गर्जना काय असते, अवघाची संसार एकट्याचाच करीण बाकीच्यांची वाटच लावीन ही आमची गर्जना असते. म्हणजे इथपासूनचा तिथपर्यंतचा प्रवास तो खरं तर माणुसकीचा आणि मानवतेचा प्रवास आहे. समारोप करताना फक्त एवढंच म्हणेन की माणुसकी या शब्दात मगाशी आमची त्या चाणक्य मंडळामध्ये बसल्यानंतर आमच्या सगळ्यांची जबाबदारी कोणती असते. माणसाची जात तर संपुष्टात येणार आहे 2050. पण खलील जिब्रान असं म्हणतो की माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पृथ्वीचा अंत पुढे ढकलायचा असतो आपल्या जगण्यानं, आपल्या अस्तित्वानं. तुम्ही आम्ही जर सगळे पालक असू तर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज करून मरणं, व्यवस्था करून मरणं हे माणसाचं काम असतं. आम्ही जर बघितलं तर जनावरं सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. रानात चरणाऱ्या गाया आपण कधी बघितल्या, रानगाया बघितल्या तर त्या रानगाया गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरानं घेतात. कारण त्या रानगायांना माहीत आहे वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू, पण आमची वासरं जगायला पाहिजे. ॲनिमल चॅनलवर हत्तींचा तांडा जो निघाला त्या हत्तींच्या तांड्यामध्ये सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयस्कर असतो आणि सगळ्यात शेवटचं जे हत्तीमध्ये त्या तांड्यामध्ये असतं ते पिल्लं असतं. हत्तीनं सुद्धा कळतं की वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू, पण आमची पिलं जगायला पाहिजे. बिरबलाकडे 2 घोड्या आल्या, दिसायला सारख्या होत्या. बिरबलाला विचारलं यातली एक आई आहे आणि यातली एक लेक आहे, ओळख दिसायला सारखे आहे. बिरबल म्हटलं अशा नाही ओळखताय ना, चला नदीला घेऊन. बिरबल त्याला नदीला घेऊन गेला. दोन्ही घोड्या आत लोटल्या. एक घोडी पुढे होती, एक घोडी पाठीमागे होती. बिरबल म्हटलं पुढं आहे ना ती आई आहे, पाठीमागे आहे ना ती लेक आहे. कारण घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गतीनं आला तर मी मरेन पण माझी लेक जगायला पाहिजे. घोडीला सुद्धा कळतं की पाण्यामध्ये भोवरा असेल तर भोवऱ्याच्या तळाशी बुडून मी मरेन पण माझी लेक जगायला पाहिजे. जनावरांना कळतं ना आम्ही माणूस म्हणून आहोत. आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी काय वाढवून ठेवलंय? द्वेष, मत्सर, हिंसा, घृणा. पुढच्या पिढीसाठी काय आम्ही ठेवलं? अबू बकरी नावाचा तो गझलकार असं म्हणतो की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानो, आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं. आम्ही चुकलोय रे पालक म्हणून बाळानो, आम्ही तुमच्यासाठी तसं जग नाही ठेवलं. तो अबू बकरी असं म्हणतो की बाळानो तुमच्यासाठी आम्हाला एक असं जग तयार करून मरायचं आहे की बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची. बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची बाग फुलवायची. आमच्या वाट्याला जी दुःखानी वेदना आली ती दुःखानी वेदना तुमच्या वाट्याला येऊ नयेत असं जग बाळानो आम्हाला तुमच्यासाठी तयार करायचं. पालक म्हणून, बाप म्हणून स्वतःला प्रश्न विचारा, कोणतं जग आमच्या पोराच्या वाट्याला ठेवलंय? पावला पावलाला फसवणूक, पावला पावलाला बेईमानी, पावला पावलाला गद्दारी, पावला पावलाला हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर. माणूस आहोत का? आम्ही स्वतःला प्रश्न विचारायला हवा. आणि माणूस म्हणून जगताना आमचं सगळ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य राहतं की पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून म्हणून माणुसकी पेरत जगणं. आणि ते जर नाही पेरलं आम्ही ना, पुढची पिढी आम्हाला माफ नाही करणार. जर आम्ही त्यांना माणूस नाही केलं, आम्ही त्या पोरांना हिंसा, घृणा करणारे, द्वेष, मत्सर करणारे जर सोडले आम्ही, तर स्वार्थासाठी एकमेकाला बोचकारतील, एकमेकाची दप्तर बाहेर काढतील. तुमच्या वाट्याला जर आम्ही हे नाही जग करून गेलो, आम्ही माणूस म्हणून त्यांच्यासाठी ही मानवता नाही ठेवली, तर भविष्यकाळ आमचीच लेकरं आमच्यावर फिरून वार करतील. हे बाबा काय करून बसलास, कसाला या आम्हाला जगामध्ये जन्म दिला? ती पोरं विचारतील. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या एका अभिनेत्यानं आपल्या
पिलूनही जन्माला घातलं. तो म्हणतो की देर इज, ही जग इतकं सुंदर नाही की माझ्या पुढच्या पिढीला मी जन्माला घालू. जर नसेल आणि माणूस म्हणून आम्ही सर्वजण असेल तर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं जग, आपल्या पोरांना जगण्याच्या लायकीचं करून संपणं. जगण्याच्या लायकीचं जग या शब्दाचा अर्थ छोट्याशा शेवटच्या उदाहरणानं सांगतो आणि समारोप करतो. जवळजवळ 1.5 तास झालं. एवढं बोलू नये माणसानं. मी मगाशी सांगितलं व्याख्यान 1 तासाचं असावं, कीर्तन 2 तासाचं असावं, मगाशीच सांगितलं. सिनेमा 3 तासाचा, तमाशा 4 तासाचा आणि गोंधळ रात्रभर. माझ्या वाचनाचा गोंधळ होऊ नये याची काळजी करत शेवट लास्ट, माणूस या शब्दाचा अर्थ समुद्राचा काठ आहे. 8 वर्षाचं एक बाळ 6 वर्षाच्या बहिणीवर समुद्राच्या काठामध्ये खेळतात. 2 तास खेळल्यानंतर काही शिंपले त्या लेकरांनी गोळा केले, पोरानं खिशामध्ये घातले, ते दोघेही परत निघाले. बीचवरून त्या रस्त्यावर येते, तर रस्त्यावर काही दुकान आहेत, त्या दुकानामध्ये खेळण्याचं दुकान आहे. ती 6 वर्षाची चिमुकली एक पाठीमागं थांबते, तिला बाहुली आवडते म्हणून त्या बाहुलीकडे ती बघत बसते आहे. ते पोरगं निष्ठून पुढे गेलं, तिचा भाऊ पुढे गेलाय आणि थोड्या वेळाला लक्षात आहे बहीण कुठे गेली, म्हणजे परत येते पडलं. ती त्या दुकानामध्ये थबकली, एका बाहुलीकडे तिची नजर आहे. ते एकदा बाहुलीकडे बघते, बहिणीकडे बघते. ते आपल्या बहिणीला विचारते, तुला आवडली का ती बाहुली? बहीण म्हणते हो. मग ते एखाद्या जबाबदार भावासारखं जात आहे असं. ती बाहुली उचलते, आपल्या बहिणीच्या हातात देते, तुरु चालत काउंटरवर जाते. मालकाला विचारते की किती किंमत किती आहे? त्याच्या खिशात दमडी नाही. काय मालक आहे ना तो माणूस आहे. मालक आहे ना तो माणूस आहे. त्याला माहिती आहे पुढच्या पिढीला काय करायचं आहे, काय घडवायचं आहे, त्याला माहिती आहे. ती म्हणजे तुझ्याकडे किती आहे? ते दोन्ही खिशातनं जेवढे शिंपले होते ना असं काउंटरवर ठेवते. दुकानदार माणूस ते शिंपले असं मोजते. ते पोरगं म्हणते काय कमी आहेत का? दुकानदार म्हणते नाही रे लय आहेत. याचं 5-6 शिंपले घेते, मग ते घेऊन जाणार. ती घेते, बहिणीच्या खांद्यावर हात टाकते, रस्त्यावर निघून जाते. त्या दुकानातलं नोकर आहे ना, ती काय माणूस नाही. ती म्हणते मालक काय दिवाळ काढायचा काय? कोरोना नंतरचा तोटा भरून काढायचा का नाही? एवढी मौल्यवान बाहुली फुकट देऊन टाकली. त्या मालकानं दिलेलं उत्तर आहे ना, ते मानवतेचं आहे, ते माणुसकीचं आहे. तो दुकानदार असं म्हणतो, राजा त्याला माहित नाही रे नोटा म्हणजे काय, त्याला त्या पोराला माहित नाही पैसे म्हणजे काय आहे. अरे राजा त्याला ज्या वेळेला कळेल ना नोट म्हणजे काय, पैसे म्हणजे काय, बाहुलीची किंमत काय, त्यावेळेस त्याच्या नजरेसमोर मी येईन राजा. आणि तो असं म्हणेल की माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद फुलण्यासाठी एका दुकानदारानं त्याची बाहुली माझ्या बहिणीला मोफत दिली होती. त्याचा माणुसकीवर विश्वास बसेल, अजून या जगात चांगुलपणा चालू आहे याच्यावर त्याचा विश्वास बसेल आणि आयुष्यभर तो चांगुलपणाची चळवळ उभी करेल. जग अजून चांगलं चाललं याच्यावर त्याची श्रद्धा बसेल. ते जग तुमच्या माझ्या लेकरासाठी तयार करणं, यासाठी आम्ही माणूस म्हणून जगणं अत्यंत आवश्यक आहे. विकसित होऊन डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, बेटर अँड कालच्यापेक्षा आणखीन चांगला, आणखीन चांगला, आणखीन चांगला. आणि त्या शेवटच्या क्षणाला उचलत असताना सहज देखणी ती जीवनेची तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यास, प्रतीक्षण तृप्त आणि देखना देहांत जो सागरी सूर्यस्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर मी वारसा. देहांत असा आमच्या आयुष्यामध्ये व्हावा अशी प्रार्थना. गेल्या 1.5 तासामध्ये बोलत असताना कुठं चुकलं असेल तर क्षमा. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू इतकाच की आमच्या आतला चांगुलपणा, आमच्या आतली माणुसकी दाटवून यावी आणि ती शक्ती अवघं जग सुंदर करण्यासाठी तयार व्हावी अशी प्रार्थना. मला इथं बोलवलं, खूप सन्मानानं संस्थेनं सुरुवातीपासून इथंपर्यंत संस्थेची हिस्ट्री, तिथं वाचत बसलेली ती लेकरं, भविष्यातल्या योजना या संस्थेच्या अत्यंत उत्कृष्ट समाजाच्या हिताच्या आहेत. त्या सगळ्या योजनांच्यासाठी मी या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. बोलण्याची संधी दिली, आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.